स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. चला मित्रांनो, आज आपण काय करणार आहोत. आज आपल्या इंग्रजी शिकण्यामध्ये जे छोटे छोटे अडसर येतात, जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. त्यामध्ये एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण इंग्रजी बोलत असतो किंवा वाचत असतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की असे काही शब्द आहेत की ज्यांचा उच्चार मात्र एक आहेत, परंतु त्याचे अर्थ आणि त्याचं स्पेलिंग मात्र वेगळं आहे. तर मग असे जे शब्द असतात त्या शब्दांना होमोफोन्स असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, उच्चार एक परंतु अर्थ वेगळे असे जे शब्द असतात त्यांना होमोफोन्स असं म्हटलं जातं. तर मग हे होमोफोन्स कोणते आहेत? असे जवळपास 136 होमोफोन्स ज्या आपल्या रोजच्या वापरामध्ये इंग्रजी शिकत असताना तुम्हाला जे कामे येणार आहेत किंवा तुम्हाला फायदे देणार आहेत असे होमोफोन्स मी शोधून काढलेत. आणि ते होमोफोन्स जे आहेत ते होमोफोन्स तुम्ही चांगल्या प्रकारे जर समजून घेतले तर इंग्रजी बोलताना तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर मग चला आपण जाऊया आपल्या आजच्या तासिकेकडे. होमोफोन्स कोणते आहेत ते आपण बघूया. तर सर्वात अगोदरचा होमोफोन जो आहे आपला सन आणि सन. सन SUN आणि SON. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या सनचा अर्थ होतो सूर्य आणि या सनचा अर्थ होतो मुलगा. त्यानंतर राईट आणि राईट, या राईटचा अर्थ होतो बरोबर आणि या राईटचा अर्थ होतो या ठिकाणी लिहिणे. तर या राईटचा अर्थ आपण उजवा असा सुद्धा घेऊ शकतो, उजवा किंवा बरोबर. आणि या राईटचा अर्थ होतो लिहिणे, WRIE. त्यानंतर नो आणि नो, KNOW हा जो नो आहे याचा अर्थ होतो माहित असते आणि या नोचा अर्थ होतो नाही. त्याच्यानंतर आवर आणि आवर. आवर म्हणजे आमचा, आमची, आमचे आणि आवर म्हणजे तास. त्यानंतर पुढचा आहे ऍक्सेप्ट आणि ऍक्सेप्ट. या ऍक्सेप्टचा अर्थ होतो स्वीकारणे आणि या ऍक्सेप्टचा अर्थ होतो व्यतिरिक्त किंवा खेरीज, च्या खेरीज किंवा च्या शिवाय अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. पुढचा तो आहे बाय आणि बाय. BUY, या बायचा अर्थ होतो खरेदी करणे आणि या बायचा अर्थ होतो ने किंवा शी असा त्याचा अर्थ होतो. ब्रेक आणि ब्रेक, या ब्रेकचा अर्थ होतो तोडणे, मोडणे आणि या ब्रेकचा अर्थ होतो खंड घेणे. चालू कार्यामध्ये आपण काही काम करत असतो आणि मध्ये आपण ब्रेक घेतो म्हणजे खंड घेतो, तो हा ब्रेक आहे. त्यानंतर डिअर आणि डिअर, या डिअरचा अर्थ होतो हरिण, बरोबर. या डिअरचा अर्थ हरिण आणि या डिअरचा अर्थ होतो प्रिय. त्याच्यानंतर आय आणि आय, या आयचा अर्थ होतो मी आणि या आयचा अर्थ होतो डोळा. त्यानंतर पुढचं हिअर आणि हिअर. हिअर म्हणजे ऐकणे आणि हिअर म्हणजे येथे किंवा इकडे. पुढचा 11वा आहे होल आणि होल. ह्या होलचा अर्थ होतो छिद्र आणि ह्या होलचा अर्थ होतो सर्व. त्यानंतर टेल, टेल आणि टेल. बघा 3 शब्द आलेत, एकाच उच्चाराचे 3 शब्द आहेत. टेल म्हणजे शेपूट, टेल म्हणजे सांगणे आणि टेल म्हणजे गोष्ट. त्यानंतर नॉट आणि नॉट, KNOT. नॉट म्हणजे गाठ आणि नॉट म्हणजे नाही. त्यानंतर फॉर आणि फॉर, या ठिकाणी फॉर म्हणजे करिता आणि फॉर म्हणजे या ठिकाणी 4 असा अंकाचा, त्या ठिकाणी आपण ज्याला इंग्रजीमध्ये 4 ला फॉर असं म्हणतो. त्यानंतर मेड आणि मेड, MED. मेड म्हणजे मेकचा भूतकाळ मेड, केला. आणि मेडचा अर्थ होतो घरामध्ये जी मोलकरीण बाई असते, काम करणारी बाई असते, तिला मेड असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण पुढे बघूया. 16वा जो नंबर आहे आपला होमोफोन्सचा वीक आणि वीक. या वीकचा अर्थ होतो कमजोर किंवा कमकुवत आणि या वीकचा अर्थ होतो आठवडा. न्यू आणि न्यू, पहिल्या न्यूचा अर्थ होतो नवीन आणि या न्यूचा अर्थ होतो माहीत झाला म्हणजे नोचा भूतकाळ न्यू. त्यानंतर पीस आणि पीस, या पहिल्या पीसचा अर्थ होतो शांतता आणि दुसरा जो पीस आहे याचा अर्थ होतो तुकडा. त्यानंतर मेल आणि मेल, पहिल्या मेलचा अर्थ होतो हवाई टपाल. आता आपण बघतो की मला मेल आला आपल्या फोनमध्ये, जीमेल वगैरे जे आहेत तो मेल आहे MAIL. आणि मेल पुरुष किंवा नर, त्याला असं आपण म्हटलं जातं. त्यानंतर पियर आणि पेयर. पहिला पेयर जो आहे एक नाशपती नावाचं फळ आहे आणि दुसरं पेयर जुडी. त्याच्यानंतर रूट आणि रूट, पहिल्या रूटचा अर्थ मुळा होतो किंवा मूळ, जे आपलं मूळ असं झाडाचं मूळ त्याला रूट म्हणतो. आणि दुसरा जो ROUT हा रूट आहे तो म्हणजे मार्ग, एखाद्या गावाला जाण्याचा जो मार्ग असतो त्याला रूट असं म्हटलं जातं. एट आणि एट, पहिल्या एट हा जो आहे ईटचा भूतकाळ एट, खाल्ला किंवा खाल्ले. त्यानंतर एट जो दुसरा एट आहे त्याचा अर्थ होतो 8.
इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये जो 8 आहे त्याला इंग्लिशमध्ये 8 आपण म्हणतो. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी 3 शब्द आलेत, वेट, वेट अँड वेट. पहिला वेटचा अर्थ होतो ओला किंवा भिजलेला. दुसरा जो वेट आहे WEIGHT, या वेटचा अर्थ होतो वजन करणे. आणि तिसरा जो वेट आहे WAIT, याचा अर्थ होतो वाट पाहणे. त्यानंतर पुढचं जे आहे सेल, सेल CELL आणि पुढचा SELL. पहिल्या सेलचा अर्थ होतो लहान खोली किंवा कारागृह आणि दुसरा सेल जो आहे त्याचा अर्थ होतो विकणे किंवा विक्री करणे. त्यानंतर 25वा होमवर्क होणार आहे चेक आणि चेक. पहिला चेक जो आहे CHECK, चेक म्हणजे तपासणे किंवा तपासणी करणे. आणि दुसरा जो चेक आहे त्याचा अर्थ होतो धनादेश. बँकेमध्ये आपण चेक देतो बघा, धनादेश, तो चेक. त्यानंतर बी आणि बी. बी म्हणजे असणे आणि BEE म्हणजे मधमाशी किंवा माशी म्हणूया आपण त्याला. त्याच्यानंतर सेंट आणि सेंट. पहिला जो सेंट आहे हा आहे पाठवणे, सेंटचा भूतकाळ सेंट. आणि सेंट म्हणजे आपण जे स्प्रे मारतो किंवा इत्तर मारतो त्याला अत्तर म्हणतात, कोणी इत्तर म्हणतो, तर तो जो अत्तर आहे तो म्हणजे सेंट. त्याच्यानंतर फेअर आणि फेअर. पहिला जो फेअर आहे FAIR, फेअर म्हणजे गोरा. आणि दुसरा जो फेअर आहे त्याचा अर्थ होतो भाडे, लक्षात. त्यानंतर पुढे जाऊया FEAT, फिट. फिट म्हणजे पराक्रम. आणि दुसरा जो फिट आहे त्याचा अर्थ होतो आपल्या दोन्ही पायांना आपण फिट असं म्हणतो. त्यानंतर गेट आणि गेट. पहिला जो गेट आहे त्याचा अर्थ मिळणे किंवा प्राप्त होणे. आणि दुसरा जो गेट आहे मोठा दरवाजा, त्याला गेट असं म्हटलं जातं. पुढे बघूया आपण 31 नंबर हेअर आणि हेअर. पहिला HAIR, हेअर म्हणजे केस. आणि दुसरा हेअर म्हणजे ससा. जो प्राणी आहे त्याला आपण रॅबिट पण म्हणतो, त्याला हेअर असं म्हटलं जातं. दोन्हीचा उच्चार सारखा आहे पण स्पेलिंग आणि अर्थ मात्र वेगळे आहेत. पुढचं बघूया हिल आणि हिल. पहिलं जे हिल आहे त्याचा अर्थ होतो टेकडी. आणि दुसरं जे हिल आहे ते आपल्या पायाची जी टाच असते त्याला आपण हिल असं म्हणतो. त्याचे स्पेलिंग आहे HELL. पुढचं हाय आणि हाय. हा आय म्हणजे आपण इंग्लिशमध्ये कोणाला हॅलो हाय म्हणतो, तो हा हाय आहे HI. आणि दुसरा जो आहे HIGH, हाय म्हणजे उंच. अशा प्रकारे याचा अर्थ होतो. त्यानंतर 34 नंबरचा जो होमवर्क होणार आहे त्याचं इन आणि इन. इन म्हणजे मध्ये आणि IIN म्हणजे जेवणाची जी काही हॉटेल असते खानावळ, त्या खानावळीला म्हणतात इन, IIN. त्यानंतर नाईट आणि नाईट, KNIGST, याचा अर्थ होतो शूरवीर किंवा पराक्रमी. आणि जो पुढचा आहे नाईट त्याचा अर्थ होतो रात्र. त्याच्यानंतर लेड आणि लेड. पहिला जो लेड आहे तो लेचा भूतकाळ आहे LAY. ले म्हणजे पसरणे किंवा मांडणे, तर त्याचा भूतकाळ आहे लेड, पसरलेला किंवा मांडलेला. आणि लेड म्हणजे नेतृत्व, LED, लेड म्हणजे नेतृत्व. त्यानंतर पुढचं जे 37 नंबरचं जे आहे 37, मेन आणि मेन. MAIN, मेन म्हणजे मुख्य. आणि मेन म्हणजे आयार. सिंहाच्या मानेवर जे केस असतात त्या केसाला मेन असं म्हटलं जातं. त्यानंतर मीठ आणि मीठ. तर या ठिकाणी हे जे मीठ आहे हे मीठचा अर्थ होतो मांस. जे काही मटण वगैरे आपण आणतो ते आहे मीठ. आणि दुसरं MEET, मीठ म्हणजे भेटणे. त्याच्यानंतर पुढचं मायनर आणि मायनर. पहिले जे मायनर आहे त्या मायनरचा अर्थ होतो किरकोळ. आणि दुसरा जो मायनर आहे त्याचा अर्थ कमी वयाचा, त्याला म्हणतात मायनर. त्यानंतर 40 नंबरचं जे आहे टू आणि टू. टू म्हणजे ला आणि TOO म्हणजे सुद्धा, म्हणजे ज्याला आपण अल्सो म्हणतो. तर सुद्धा या त्याच्यासाठी TOO वापरलं जातं. पुढे जाऊया. पुढचं जे आहे देअर आणि देअर. पहिल्या देअरचा अर्थ होतो तेथे किंवा तिकडे. आणि दुसरा जो देअर आहे त्यांचा, त्यांची, त्यांचे. त्यानंतर 42 नंबरचं बघा सी आणि सी. पहिलं सी आहे पाहणे आणि दुसरं सी आहे समुद्र. त्याच्यानंतर प्लेन आणि प्लेन. पहिल्या प्लेनचा अर्थ होतो विमान आणि दुसऱ्या प्लेनचा अर्थ होतो सपाट. त्याच्यानंतर ब्ल्यू आणि ब्ल्यू. पहिल्या ब्ल्यूचा अर्थ होतो निळा आणि दुसरा जो ब्ल्यू आहे तो ब्लो. ब्लो म्हणजे वाहने किंवा वाजवणे. त्याचा भूतकाळ आहे ब्ल्यू म्हणजे वाजवला किंवा वाहिला. त्याच्यानंतर बियर आणि बियर. पहिलं जे बियर आहे त्याचा अर्थ होतो अस्वल आणि दुसरं जे बियर आहे त्याचा अर्थ होतो मद्य किंवा एक प्रकारचं
दारू जी आहे त्या दारूला या ठिकाणी बियर दारूचा एक तो प्रकार आहे. त्याच्यानंतर अलाउड आणि अलाउड. अलाउड म्हणजे परवानगी देणे आणि दुसरा जो अलाउड आहे ALOUD अलाउड म्हणजे मोठ्या आवाजात किंवा मोठ्याने. त्यानंतर वेस्ट आणि वेस्ट. या वेस्टचा अर्थ होतो WAST. वेस्ट म्हणजे वाया घालवणे किंवा वाया जाणे आणि दुसरं जे वेस्ट आहे त्याचा होतो कंबर. आपलं जे कंबर आहे त्याला वेस्ट असं म्हटलं जातं. त्यानंतर रोड. रोड म्हणजे रस्ता आणि दुसरं रोड आहे स्वारी करणे म्हणजेच काय राईड. राईडचा भूतकाळ रोड असं होतं म्हणजेच काय स्वारी केली. आता राईड म्हणजे चालवणे पण होतं म्हणजे रोड म्हणजे काय चालवला किंवा स्वारी केली. पुढचं जे आहे 49 नंबरचं स्टिअर आणि स्टेअर. पहिलं जो स्टिअर आहे त्याचा अर्थ होतो जिना. आपल्या घरामध्ये जे जिना असतो त्याला जिन्याला म्हणतात स्टिअर. आणि पुढचं जे स्टिअर आहे तर एक सारखं टक लावून पाहणे त्याला सुद्धा म्हणतात स्टिअर. पुढचं 50 नंबरचं होमोफोन आहे स्टील आणि दुसरा आहे स्टील. पहिल्या स्टीलचा अर्थ होतो चोरी करणे किंवा चोरणे आणि दुसऱ्या स्टीलचा अर्थ होतो पोलाद. लोखंडाचा जो शुद्ध प्रकार आहे जो आपण घर बांधण्यासाठी जे स्टील वापरलं जातं त्या स्टीलचा अर्थ आहे या STEEL. पुढचं सेल आणि सेल. पहिलं जे सेल आहे जहाजाच्या वर तुम्ही बघितलं असेल एखादी हुडी किंवा जहाज असतं त्याच्यावर जे काही शीड असतं कापडी जे कापड बांधलेलं असतं त्या शिडाला म्हणतात सेल. आणि दुसरं जे सेल आहे म्हणजे विक्री करताना दिली जाणारी जी सूट आहे म्हणजे सूट देऊन केली जाणारी विक्री त्याला सेल असं म्हटलं. आपण सहज म्हणतो की त्या ठिकाणी कपड्याचा सेल लागलेला आहे चला आपण कपडे खरेदी करायला जाऊया. तर तो जो सेल आहे तो या ठिकाणी सेल म्हटलं जातं. पुढचं 52 नंबरचं जे होमोफोन आहे वेदर आणि वेदर. पहिलं वेदर आहे हवामान आणि दुसरं वेदर आहे जरीही. म्हणजे दोन शक्यता असत्या त्या दोन शक्यतामधली एखादी शक्यता आपल्याला जर सांगायची असेल तर त्या ठिकाणी वेदर असं वापरलं जातं किंवा जर तर किंवा जरीही असा त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर विच आणि विच. हा पहिला जो आहे WITCH. विच म्हणजे जादूगर आणि दुसरा विच आहे कोणता कोणती कोणते म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी आपण या विचचा वापर करतो. पहिलं विच आहे जादूगर. त्यानंतर पुढचा आहे बीट आणि बीट. आता हा जो बीट आहे हा बीट म्हणजे मारणे किंवा हरवणे आणि दुसरा जो बीट आहे BEET जो आपण बीट खातो जे खाण्याचं एक आपली फळभाजी आहे त्याला या ठिकाणी बीट असं म्हटलं जातं. पुढचं बघूया आपण डाय आणि डाय. पहिला जो डाय आहे तो म्हणजे मरणे मरण पावणे आणि DY जो डाय आहे आपण जो केसाला रंग लावतो. बरेचसे आपण बघितलं असेल दुकानामध्ये त्या ठिकाणी न्हाव्याच्या दुकानामध्ये जाऊन आपण केस त्या ठिकाणी काळे केले जातात. केसाला रंग लावणे त्याला डाय असं म्हटलं जातं. त्यानंतर फ्ल्यू आणि फ्लू. या ठिकाणी फ्ल्यू दोन जर पहिला फ्ल्यू जर बघितला तर या ठिकाणी फ्लोचा भूतकाळ फ्ल्यू आपण मागे बघितला आणि दुसरा जो फ्लू आहे एखाद्या विषाणूपासून झालेला आजार किंवा झालेला ताप त्याला फ्लू असं म्हटलं जातं. तर यामध्ये एवढा डिफरंट आहे. स्पेलिंग मध्ये पण आहे आणि अर्थामध्ये सुद्धा आहे. पुढचं लोन आणि लोन. पहिलं लोन आहे बँकेतून आपण जे काही कर्ज घेतो त्याला म्हणतात ते लोन आणि दुसरं जे लोन आहे एकटा कधी कधी आपण एकटे पडतो तेव्हा लोन असं म्हटलं जातं. त्यानंतर 58 नंबरचं होमोफोन आहे 58 नंबरचं न आणि नन. पहिला नन म्हणजे काहीच नाही आणि दुसरा नन आहे साध्वी म्हणजे एखाद्या देवाच्या कार्याला स्वतःला एखादी लेडीज स्वतःला वाहून घेते ती लग्न कार्य वगैरे काही करत नाही शेवटपर्यंत तशीच राहते त्याला आपण नन असं म्हटलं जातं. शक्यतो ख्रिश्चन समाजामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये अशा प्रकारचा त्या स्त्रिया त्या ठिकाणी असतात साध्वी त्या माता असतात त्यांना नन असं म्हटलं जातं. त्यानंतर पेल आणि पेल. पहिला जो पेल आहे तो म्हणजे फिकट आणि दुसरा जो पेल आहे एखादी बाल्टी जी असते आपली आपण त्याला बादली म्हणतो ती बाल्टी म्हणजे पेल. त्याच्यानंतर 60 नंबरचं पोल आणि पोल. पहिलं जे पोल आहे POLE त्याचा अर्थ होतो ध्रुव. जसं आपलं उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव साऊथ पोल नॉर्थ पोल ते पोल. आणि दुसरं जे POLL जे पोल आहे त्याचा अर्थ होतो मतदान. त्याच्यानंतर पॉज आणि पॉज. पहिले जे पॉज आहे ते म्हणजे काही सेकंदाकरता बोलताना मी पॉज घेतला म्हणजे थांबा घेतला आणि लगेच बोलायला सुरुवात केली तर तो पॉज आहे मध्येच थांबा घेणे. आणि हा पॉज म्हणजे पंजे. एक जर पॉ असेल तर पंजा जनावरांचे जे काही पंजे असतात त्याला आपण पॉ म्हणतो आणि पॉज म्हणजे त्याचं अनेक वचन आहे पॉज सिंग्युलर आणि प्लुरल. तर हे प्लुरल या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रे आणि प्रे. पहिलं जे प्रे आहे प्रार्थना करणे आणि दुसरं जे प्रे आहे ते म्हणजे
एखाद्या पक्ष्याचं किंवा एखाद्या जनावराचं भक्ष्य असतं, ते भक्ष्य म्हणजे प्रे. त्याच्यानंतर रेड आणि रेड. तर रीड जो आहे तो क्रियापद आहे, पण क्रियापदाचा जो भूतकाळ असतो, रीडचा भूतकाळ रेड, स्पेलिंग मात्र तेच राहतं, परंतु या ठिकाणी रेड आणि हा रेड. तर रीडचा भूतकाळ रेड, वाचला किंवा वाचले, आणि रेड म्हणजे लाल रंग. त्यानंतर पुढचं रिंग आणि रिंग. पहिली रिंग म्हणजे हातामध्ये घालायची अंगठी, आणि दुसरं जे रिंग आहे ते म्हणजे हात मुरगळणे किंवा त्या ठिकाणी मुडपणे, अशा प्रकारचा जो क्रिया घडते त्याला रिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 65 नंबरचं होमोफोन सीन आणि सीन. पहिलं सीन आहे दृश्य, आणि दुसरं जे सीन आहे तो सीचं तिसरं रूप सी सॉ सीन. तर ते सीन आहे म्हणजे एखादी गोष्ट आपण पाहिले आणि पाहिलेले आहे, तिसरं रूप जे आहे ते सीन. त्याच्यानंतर पुढे जाऊया. 66 नंबरचं जे होमोफोन आहे ते आहे शुअर आणि शुअर. पहिलं जे शुअर आहे SHORE, शुअर म्हणजे एखादा किनारा जो असतो, समुद्राचा असेल किंवा कोणताही किनारा असेल त्याला शुअर म्हटलं जातं. आणि पुढचं जे आहे SURE, शुअर म्हणजे खात्रीशीर किंवा खात्री किंवा पक्क. त्यानंतर साईट आणि साईट. पहिलं जे साईट आहे निश्चित जागा, एखादं घर बांधण्यासाठी आपण एखादी जागा निश्चित करतो, त्याला म्हणतो चला आपण साईटवर जाऊया, तर ती साईट आहे SITE. आणि पुढचं जे साईट आहे दृष्टी, आपली जे काही दृष्टी आहे त्याला सुद्धा साईट म्हणलं जातं, SIGHT. पुढचं 68 नंबरचं होमोफोन बघूया, सम आणि सम. सम SOME थोडंसं किंवा काही, आणि सम म्हणजे बेरीज किंवा मिळवणे. टो आणि टो. पहिले जे टो आहे पायाची बोटे, त्यांना आपण टो म्हणतो. आणि दुसरं जे आहे टो, एखाद्या दोरीने एखादी वस्तू ओढणे, म्हणजे आपण टो करून घेऊन येतो, म्हणजे दोरीने वस्तू ओढणे, ती जी क्रिया असते त्याला टो असं म्हटलं जातं. पुढचं टू आणि टू. पहिलं टू ला आपण एखादं क्रियापद जोडण्यासाठी टू वापरतो, किंवा क्रियापद जर आपल्याला सांगायचं असेल टू रन म्हणजे पळणे, तर त्या ठिकाणी आपण ला लावतो, ते टू. त्यानंतर TW, टू म्हणजे दोन, आणि टू म्हणजे सुद्धा. अशा प्रकारे 3 टूचा अर्थ होतो. त्यानंतर व्हेन आणि व्हेन. पहिलं जे व्हेन आहे VAIN, त्याचा अर्थ होतो व्यर्थ किंवा वाया जाणे. आणि दुसरं जे व्हेन आहे आपल्या शरीरामध्ये जे व्हेन आहे शिर, त्याला व्हेन असं म्हटलं जातं. त्यानंतर वेअर आणि वेअर. वेअर म्हणजे कुठे, जेथे तेथे, आणि वेअर म्हणजे परिधान करणे. आपण कपडे वेअर करतो म्हणजे कपडे घालतो. आय वेअर अ ड्रेस, मी ड्रेस घातला, तर त्या ठिकाणी तो वेअर म्हणजे परिधान करणे. आणि दुसरं जे सुरुवातीचं वेअर आहे त्याचा अर्थ होतो कोठे किंवा जेथे. त्याच्यानंतर वे आणि वे. पहिलं जे वे आहे ते मार्ग, आणि दुसरं जे वे आहे त्याचा अर्थ होतो वजन. त्याच्यानंतर उड आणि उड. पहिलं जे उड आहे WOOD, उड म्हणजे लाकूड, आणि दुसरं जे उड आहे त्याचा अर्थ होतो भूतकाळामध्ये एखादी इच्छा व्यक्त करायची असेल तर तेव्हा त्या ठिकाणी उड वापरलं जातं. म्हणजेच काय, विल या शब्दाचा अर्थ उड असा घेतला जातो. पुढचा 75 नंबरचा बघूया आपण, बॉल आणि बॉल. पहिलं बॉल जो बॉल आहे BALL, त्याचा अर्थ होतो चेंडू, आणि दुसरा जो बॉल आहे त्याचा अर्थ होतो वाटी. आपल्या घरामध्ये बॉल असतात. हॉल आणि हॉल. पहिला जो हॉल आहे तो म्हणजे मोठी रूम किंवा मोठा हॉल, त्याला आपण मोठी घरातील मोठी रूम जी असते आपण त्याला हॉल म्हणतो, म्हणजे मोठी खोली. आणि दुसरा जो HOUL हॉल आहे त्याचा अर्थ होतो ओढणे किंवा घसरत पुढे आणणे, त्याला होल असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं जे आहे लीक आणि लीक. पहिलं जी लीक आहे ती विलायती कांदा किंवा कांद्याची जी पात असते लंब कांदा, त्याला आपण लीक म्हणतात. आणि दुसरं जे लीक आहे LEAK, त्याचा अर्थ होतो गळती. एखादे बादलीला छिद्र पडतं की आपण म्हणतो बादली गळती, म्हणजे ती बादली लीक झालेली आहे, म्हणजेच काय त्याला गळती लागलेली आहे, तर ती लीक म्हणजे LEAK. पुढचं आहे डू आणि डू. पहिलं डू म्हणजे करणे, आणि दुसरा डू म्हणजे या ठिकाणी सहज आपण दंड पण म्हणतो किंवा देय असलेली रक्कम जी असते त्याला ड्यू असं म्हटलं जातं. पुढचं टायर. टायर. पहिलं टायर आहे या ठिकाणी थकणे, आणि दुसरं टायर जे आहे त्याला आपण डांबर असं म्हणतो. त्याच्यानंतर रोज आणि रोज. रोजचा अर्थ होतो गुलाबाचं फूल, आणि दुसरा रोजचा अर्थ होतो रांगा. एक रांगा असेल तर त्याला रो म्हणतो, आणि दुसरं जे त्याला पुढे यस लावलेला आहे रोज, तर या ठिकाणी रांगा असं त्याचा अर्थ होतो, म्हणजे रोजचं अनेक वचन रोज. रील आणि रील. पहिलं जे रील आहे त्याला आपण काही ठिकाणी काही वेळा रिअल असंच म्हणतो, पण ते खरं रील आहे, त्या रीलचा अर्थ खरं. आणि दुसरं जे रील आहे त्याला आपण चक्री असं म्हणतो. त्याच्यानंतर 82 नंबरचं होमोफोन जेल आणि जेल.
आता या जेलचा अर्थ होतो तुरुंग किंवा कारागृह. आणि दुसरं जे जेल आहे, आपण सहज आपल्या केसाची विविध रचना करण्यासाठी जे चिकट पदार्थ आपल्या हातावर घेऊन केसाला लावतो त्या प्रकारचं ते जेल आहे. बऱ्याचशा जे काही सौंदर्य प्रसाधने आहेत त्याच्यामध्ये जेल सुद्धा येत असतं, ते एक असं चिकट पातळ पदार्थ. त्यानंतर बीट आणि बीट. बीट म्हणजे मारणे किंवा हरवणे, आणि जो पुढचा जो बीट आहे त्याचा अर्थ होतो आपलं बीटरूट जे आहे आपण खातो ते एक खाण्यातली आपली भाजी, ज्याचा रंग लाल रंगाचा असतो, आतमध्ये सुद्धा ते लाल असतं. 84 नंबरचं बघूया, सीट आणि सीट. आता पहिलं जे सीट आहे त्या सीटचा अर्थ होतो बसणे, आणि पुढचं जे सीट आहे ती बसण्याची जागा. त्याच्यानंतर टेस्ट आणि टेस्ट. पहिलं जे TEST आहे, टेस्ट म्हणजे परीक्षा, आणि दुसरं जे टेस्ट आहे त्याचा अर्थ होतो त्या ठिकाणी चव घेणे. त्यानंतर स्टोरी आणि स्टोरी. या ठिकाणी जी स्टोरी आहे ती गोष्ट, आणि जी दुसरं जे स्टोरी आहे त्या दुसऱ्या स्टोरीचा अर्थ मजला असतो, त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर 87 नंबरचं जे आहे लिव्ह आणि लिव्ह. पहिले जे लिव्ह आहे ते राहणे, आणि दुसरं जे लिव्ह आहे ते सोडून जाणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर क्वाईट आणि क्वाईट. पहिले जे क्वाईट आहे त्याचा अर्थ होतो अगदी, QUIT, क्वाईट म्हणजे अगदी, आणि दुसरं जे क्वाईट आहे QUIET त्याचा अर्थ होतो शांत. पुढचं मीट आणि मीट. आता पहिले जे मीट आहे ते क्रियापद आहे भेटणे, आणि दुसरं जे मीट आहे त्याचा अर्थ होतो मांस. त्याच्यानंतर शिप आणि शिप. तर पहिलं जे शिप आहे त्याचा अर्थ होतो होडी किंवा नाव, आणि दुसरं जे शिप आहे त्याचा अर्थ होतो एक प्राण्याचं नाव आहे, शिप म्हणजे मेंढी. त्याच्यानंतर वंडर. वंडर म्हणजे भटकणे, वंडर म्हणजे इकडे तिकडे भटकणे, ते म्हणजे वंडर, आणि दुसरं जे वंडर आहे त्याचा अर्थ होतो आश्चर्य. त्याच्यानंतर पुढचं बघा, व्हेल आणि व्हेल. पहिलं जे व्हेल आहे त्याचा अर्थ व्यर्थ, VALE, व्हेल म्हणजे व्यर्थ, आणि दुसरा जो व्हेल आहे देवमासा, म्हणजे सगळ्या जगामध्ये सगळ्यात मोठा जो काही प्राणी आहे ब्ल्यू व्हेल, तो देवमासा जो आहे त्या देवमासाचं स्पेलिंग आहे WHALE, व्हेल. त्याच्यानंतर पुढे जाऊया, सोर आणि सोर. तर या ठिकाणी सोर जो पहिला आहे SOUR त्याचा अर्थ होतो आंबट, आणि दुसरा सोरचा अर्थ होतो गिरक्या घालणे. एखाद्या वस्तूभोवती, झाडाभोवती जर पक्षी जर गिरक्या घालत असतील तर त्याला सोर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सोल आणि सोल. पहिल्या सोलचा अर्थ होतो आत्मा, आणि दुसऱ्या सोलचा अर्थ होतो हाताचा तळवा किंवा तळवा, त्याला आपण म्हणूया. त्याच्यानंतर सेलर आणि सेलर. पहिल्या सेलरचा अर्थ होतो विक्रेता, आणि दुसऱ्या सेलरचा अर्थ होतो नाविक किंवा नाव चालवणारा. त्याच्यानंतर लेसन आणि लेसन. पहिल्या लेसनचा अर्थ होतो धडा, आणि दुसऱ्या लेसनचा अर्थ होतो कमी करणे. त्याच्यानंतर लेटर आणि लेटर. पहिल्या लेटरचा अर्थ होतो पत्र किंवा अक्षर, दुसऱ्या लेटरचा अर्थ होतो नंतर किंवा काही वेळाने. त्याच्यानंतर आयडल आणि आयडल. तर या ठिकाणी पहिले जे आयडल आहे IDOL, या आयडलचा अर्थ होतो मूर्ती, आणि दुसऱ्या आयडलचा अर्थ होतो आळशी. त्यानंतर गेट आणि गेट. पहिल्या गेटचा अर्थ होतो मोठा दरवाजा, आणि दुसऱ्या गेटचा अर्थ होतो मिळणे किंवा मिळवणे. त्यानंतर फिट आणि फिट. पहिल्या फिटचा अर्थ होतो योग्य, आपण म्हणतो मी फिट आहे, याचा अर्थ मी तंदुरुस्त आहे, म्हणजे योग्य किंवा तंदुरुस्त, आणि दुसऱ्या फिटचा अर्थ होतो दोन्ही पायांना फिट असं म्हटलं जातं. 101, 101. त्याचा बघूया फ्लोर आणि फ्लोर. पहिल्या फ्लोरचा अर्थ होतो जमीन आणि किंवा धरती, आणि दुसऱ्या फ्लोरचा अर्थ होतो पीठ. आपण चक्कीमधून आपलं धान्य दळून आल्यानंतर जे फ्लोर तयार होतं त्याला म्हणतात फ्लोर. 102 नंबरला बघा फेल आणि फेल. तर या ठिकाणी फेल आणि फेल. पहिला जो फेल आहे त्याचा अर्थ फॉलचा भूतकाळ फेल म्हणजे पडला, आणि फेल म्हणजे नापास होणे किंवा नापास झाला. त्यानंतर बेल आणि बेल. पहिला बेलचा अर्थ होतो जमानत किंवा जामीन घेणे. एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केलं तर त्या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती जातो आणि त्याची बेल घेतो म्हणजे जामीन घेतो, त्याला म्हणायचं BALE, बेल. बेल म्हणजे जामीन किंवा जमानत. आणि दुसरा बेल जो आहे तो एखाद्या मंदिरामध्ये किंवा शाळेमध्ये आपण जी बेल वाजवतो घंटा, त्याला म्हणतात BELL. पुढचं आहे पिटी आणि पिटी. पहिलं जे पिटी आहे ते भक्ती भावना जी आहे आपली भक्तियान किंवा भक्ती गान आपण करतो त्याला म्हणतात पिटी, आणि दुसरं जे पिटी आहे त्याला म्हणतात दया किंवा त्या ठिकाणी आपण माया लावतो ती दया जी आहे त्याला म्हणतात पिटी. त्याच्यानंतर 105 नंबरचा स्लीप आणि स्लीप. पहिलं जे स्लीप आहे
ते स्लीप म्हणजे या ठिकाणी झोपणे आणि दुसरं जे स्लीप आहे ते म्हणजे घसरणे. अशा प्रकारे त्याला स्लीप असं म्हटलं जातं. कधी कधी आपण एखादी छोटी चिठ्ठी देतो त्याला सुद्धा स्लीप असं म्हटलं जातं. प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपल. पहिले जे प्रिन्सिपल आहे त्याचा अर्थ होतो तत्व आणि दुसरं जे प्रिन्सिपल आहे एखाद्या महाविद्यालय किंवा कॉलेजचा जो काही मुख्य असतो त्याला प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य असं म्हटलं जातं. पहिलं प्रिन्सिपल तत्व आणि दुसरं प्रिन्सिपल आहे प्राचार्य. त्याच्यानंतर इट आणि इट. पहिल्या इटचा अर्थ होतो खाणे आणि दुसऱ्या इटचा अर्थ होतो तो ती ते निर्जीव वस्तूसाठी आपण ते किंवा पक्षी प्राणी यांच्यासाठी इट वापरतो कर्ता म्हणून सब्जेक्ट म्हणून. त्यानंतर एट आणि एट. पहिलं एट जो आहे एट म्हणजे खाल्ला इटचा भूतकाळ एट आणि एट म्हणजे 8 जो आहे 8 अंक त्याला इंग्लिश मध्ये 8 असं म्हटलं जातं. पुढचं बघा हिट आणि हिट. जे पहिलं हिट आहे ते हिट म्हणजे गरम करणे आणि दुसरं जे हिट आहे ते म्हणजे मारणे. त्याच्यानंतर मिल आणि मिल. मिल म्हणजे अन्न आणि मिल म्हणजे या ठिकाणी एखादी गिरणी आपण म्हणून त्याला गिरणी म्हणू शकतो. त्याच्यानंतर चिक आणि चिक. हे पहिलं जे चिक आहे CHEEK. चिक म्हणजे गाल आणि चिक म्हणजे या ठिकाणी कोंबडीचं पिलू त्याला चिक म्हटलं जातं. दुसरं आहे पीक आणि पीक. पहिलं जे पीक आहे पर्वतामधलं सगळ्यात उंच जे टोक असतं शिखर ते शिक म्हणजे पीक त्याला इंग्लिश मध्ये पीक म्हणतात आणि दुसरं जे PICK पीक म्हणजे निवडणे. अशा प्रकारे या दोन्ही पीचा अर्थ होतो. 113 नंबर बघूया पीप आणि पीप. पहिलं पीप आहे डोकावणे आणि दुसरं जे पीप आहे ते पाण्यामध्ये बुटकी मारणे त्याला पीप म्हटलं जातं. त्याच्यानंतर 114 नंबरचं रिच आणि रिच. पहिलं रिच RICH म्हणजे श्रीमंत आणि दुसरं रिच म्हणजे पोचणे. त्याच्यानंतर 115 नंबर बर्थ. बर्थ म्हणजे जन्म आणि बर्थ म्हणजे झोपण्याची जागा. रेल्वेमध्ये आपण सहज म्हणतो की मला वरचं बर्थ मिळालं मधलं बर्थ मिळालं किंवा लोअर बर्थ मिळालं तर बर्थ म्हणजे झोपण्याची जागा. पहिलं बर्थ म्हणजे जन्म आणि दुसरा बर्थ म्हणजे झोपण्याची जागा. 116 नंबर बघा इयर आणि इयर. YEAR वर्ष आणि EAR इयर म्हणजे कान. त्याच्यानंतर व्हॉइस आणि व्हॉइस. ह्या व्हॉइसचा अर्थ होतो आवाज आणि हे जे व्हॉइस आहे याचा अर्थ होतो दुर्गंध. जी घाण वास येतो त्याला सुद्धा व्हॉइस असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी आता आपण शेवटच्या पेजकडे आलेलो आहोत. अल्टर आणि अल्टर. पहिलं अल्टर होतं बदलणे. एखादी गोष्ट अल्टर केली म्हणजे बदलली आणि दुसरं जे आहे पूजा करण्याची जी काही विधी असते त्या पूजा करण्याच्या विधीला सुद्धा अल्टर म्हटलं जातं. त्याच्यानंतर बोर आणि बोर. पहिलं जे बोर आहे आपण एखाद्या जमिनीमध्ये छिद्र पाडतो त्याच्यातून पाणी आपण घेतो तर ते बोर म्हणजे जमिनीला छिद्र पाडणे आणि दुसरं जे बोर आहे त्याचा अर्थ होतो अस्वल. त्यानंतर फोर्थ आणि फोर्थ. पहिलं जे फोर्थ आहे तो म्हणजे चौथा आणि पुढचं जे फोर्थ आहे याचा अर्थ पुढे. त्याच्यानंतर फेअर आणि फेअर. पहिलं जे फेअर आहे त्याचा अर्थ होतो भाडे आणि दुसरं जे फेअर आहे त्याचा अर्थ होतो जत्रा. त्याच्यानंतर पिल आणि पिल. पहिल्या पिलचा अर्थ होतो एखादी जी काही टॅबलेट असते गोळी असते त्याला म्हणतात PILL पिल आणि PEEL पिल. त्याचा या ठिकाणी अर्थ होतो संयम असं म्हटलं जातं. संयम नाही स्थान असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सर त्याचं स्नान होतं असं वाटतं. चला पुन्हा एकदा घेऊया आपण. स्टार्ट. पहिला पिल म्हणजे गोळी आणि दुसरं जे पिल आहे त्याचा अर्थ होतो आंघोळ करणे किंवा स्नान असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 123 नंबरला बघा डीप आणि डीप. तर या ठिकाणी डीपचा अर्थ होतो खोल आणि दुसरं डीप आहे पाण्यामध्ये आपण बुडकी मारतो किंवा आंघोळीसाठी जी खाली आपण बुडी घेतो त्याला डीप असं म्हटलं जातं. त्यानंतर 124 फुल आणि फुल. पहिलं फुलचा अर्थ होतो पूर्ण भरलेला आणि दुसरा फुलचा अर्थ होतो मूर्ख. त्याच्यानंतर लेट आणि लेट. पहिला लेटचा अर्थ होतो भाड्याने देणे आणि दुसरा लेटचा अर्थ होतो उशिरा. त्यानंतर 126 नंबर मेट आणि मेट. पहिलं मेट म्हणजे मीटचा भूतकाळ मेट भेटला आणि मेटचा अर्थ होतो माझा शाळेतील सवंगडी. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढचं आपण बघू शकतो लेस आणि लेस. तर या ठिकाणी ही जी लेस आहे आपल्या शूजला आपण जी लेस बांधतो त्याला फीत असं म्हटलं जातं. ती फीत म्हणजे लेस आणि दुसरं लेस आहे कमी करणे. त्याच्यानंतर टक्स आणि टक्स. पहिले TUX टक्स म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा जो 3 पीस आपण घालतो त्या 3 पीस सारखा काळ्या रंगाचा जो ड्रेस असतो त्याला टक्स म्हणतात सूट आणि दुसरा जो टक्स आहे त्याचा अर्थ होतो दुमडणे. म्हणजे समजा एखादा शर्ट किंवा टेलर जर बघितलं तुम्ही
जर शर्ट जर ढिल्ला झाला असेल तर त्या ठिकाणी तो दोन्ही साईडला काय करतो, शर्ट मुडपून घेतो आणि त्याला टिप मारतो, म्हणजे टक्स मारतो. अशा प्रकारे दुमटणे सुद्धा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर फोर्ट आणि फोर्ट. पहिला जो फोर्ट आहे तो किल्ला होतो, एखादा गड किल्ला, आणि दुसरा जो फोर्ट आहे त्याचा अर्थ होतो विशेषता किंवा खासियत. अशा प्रकारे या दोन फोर्टचा अर्थ होतो. त्याच्यानंतर पुढचं 130 नंबर चीप आणि चीप. पहिलं जे चीप आहे CHEAP, चीप म्हणजे स्वस्त, आणि दुसरं जे चीप आहे लहान पक्ष्यांचा जो काही चिवचिवाट असतो त्याला चीप असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर 131 नंबर बघा, कॅश आणि कॅश. पहिला जो कॅश आहे तो कॅश म्हणजे गुप्त साठा. कधी कधी आपल्या मोबाईलमध्ये कॅश क्लिअर कॅश म्हणून एक फीचर येतं बघा, त्याला आपण क्लिअर करतो. म्हणजे काय, जे काही लपलेला जो साठा असतो तो आपण काढून टाकतो अनावश्यक. तसं या ठिकाणी गुप्त साठा त्याला म्हणायचं कॅश. आणि दुसरं जे CASH कॅश आहे याचा अर्थ रोकड पैसा, त्याला कॅश म्हटलं जातं. ऍडिशन आणि ऍडिशन. या ठिकाणी ऍडिशनचा अर्थ होतो बेरीज करणे, आणि दुसरं जे ऍडिशन आहे त्याचा अर्थ होतो आवृत्ती. एखाद्या पुस्तकाची पुन्हा तीच आवृत्ती निघते त्याला ऍडिशन म्हटलं जातं. किंवा सहज एखाद्या गाडीची ऍडिशन त्या ठिकाणी आणतात, म्हणजे अगोदरच्याच गोष्टीची पुन्हा नवीन थोडंफार चेंजेस करून तीच आवृत्ती आणली जाते, त्याला ऍडिशन असं म्हटलं जातं. तर दोन्ही ऍडिशन, बेरीज आणि आवृत्ती. कॅपिटल कॅपिटल. तर या ठिकाणी जे काही पहिले कॅपिटल आहे ती एखाद्या देशाची किंवा एखाद्या राज्याची राजधानी जी असते, मुख्य ठिकाण, राजधानी म्हणजे कॅपिटल. आणि दुसरं जे कॅपिटल आहे CAPITOL, कॅपिटल म्हणजेच या ठिकाणी एखादं शासकीय इमारत जी असते, जसं आपलं विधान भवन, त्याला सुद्धा कॅपिटल म्हटलं जातं, शासकीय इमारत. रेन आणि रेन. पहिल्या रेनचा अर्थ होतो पाऊस, आणि दुसऱ्या रेनचा अर्थ होतो लगाम. घोडीच्या हातात आपण जे काही नाकातून जी दुरी असते, लगाम असते, त्या लगामला म्हणतात रेन. त्याच्यानंतर 135 नंबर ऑलरेडी म्हणजे अगोदरच तयार असलेलं, आणि दुसरं जे ऑलरेडी आहे म्हणजे अगोदरच. ऑलरेडी म्हणजे तयार असणे, आणि ऑलरेडी म्हणजे अगोदरच. त्यानंतर शेवटचं एबल आणि एबल. पहिल्या एबलचा अर्थ होतो सक्षम, आणि दुसऱ्या एबलचा अर्थ होतो क्षणिक, काही काळापुरतं. अशा प्रकारे या ठिकाणी 136 होमोफोन्स आपण अभ्यासलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित ते ऐकले असतील. जर ऐकले नसतील तर पुन्हा एकदा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. आणि अशा प्रकारचे आणखी जर काही शब्द असतील तर ते नक्की तुम्ही तुमच्या निदर्शनास आणून घ्या, त्याचं वाचा, त्याचं स्पेलिंग लक्षात घ्या, आणि इंग्रजी बोलताना याचा वापर तुम्ही नक्की करा, जेणेकरून तुम्हाला इंग्रजी बोलण्यामध्ये आणखी जे काही आहे सोपं होईल, आणि तुमचं इंग्रजीवरचं प्रभुत्व जे काही आहे, कमांड आहे, ती आणखी त्या ठिकाणी पक्की होईल आशा करतो. 136 जे काही मी या ठिकाणी होमोफोन्स घेतले ते तुम्हाला समजले असतील. असाच आपण नवीन जो काही व्हिडिओ आहे तो नवीन तासिका घेऊन पुन्हा येऊ. तुम्ही सर्वांनी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, त्याचे शब्द अर्थ लिहून घ्या, आणि वाक्यात उपयोग नक्की करा. याच्यावरचा जो होमवर्क आहे, होमवर्क आज की हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा 1-2 वेळा चांगला वाचा, आणि त्याचे अर्थ जसे मी सांगितले तसे अर्थ आपल्याला येतात का हे एकदा नक्की बघा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद,